नमस्कार. मी तुमचा सगळ्यांचा लाडका आणि आवडता अभिनेता अविनाश कीर्ती, अर्थात पेठ वडगावचा अविनाश दोळगे. तुम्ही सगळ्यांनी मला अनेक मालिकांमधून पाहिलेलं आहे. सर्वसाधारणपणे मी आत्तापर्यंत 18 मालिकांमध्ये काम केलेलं आहे आणि एकूण 23 वर्षाचा मला मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा अनुभव आहे. तर आपण घेऊन येतोय एक नाट्य प्रशिक्षण अभिनय शिबिर आपल्या पेठ वडगावमध्ये आणि मे महिन्यात ते आपण घेतोय. तर या नाट्य प्रशिक्षण शिबिरामध्ये आपण काय काय शिकणार आहोत याची उत्सुकता सगळ्याच वडगावकरांना किंवा वडगाव भागातील किंवा त्याच्या परिसरातील शिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नाट्यरसिकांना म्हणा किंवा कलाप्रेमींना लागलेली आहे. तर मित्रांनो, या नाट्य प्रशिक्षण शिबिरामध्ये आपण अभिनय आणि अभिनयाबद्दलचे सगळे प्रकार जाणून घेणार आहोत. अभिनय म्हणजे काय किंवा अभिनय कसा करायचा, याच्या जे टेक्निक्स आहेत या सगळ्या शिकवल्या जातात. त्यामध्ये नवरस असतात, अभिनयाचे प्रकार असतात, नाटक म्हणजे काय, नाटक का करायचं किंवा नाटकासाठी कुठल्या कुठल्या पद्धतीचे व्यायाम केले जातात अभिनय म्हणून, आणि अभिनय क्षेत्रामध्ये आपला टिकाव कसा राखायचा. ऑडिशन्स फार महत्त्वाचे असतात. ऑडिशन्स कशा पद्धतीने द्यायची, ऑडिशनसाठीची तयारी कशी करायची, मग सिलेक्शन कसं होतं आणि सिलेक्शन झाल्यानंतर स्वतःला मार्केटमध्ये चांगल्या चांगल्या भूमिका कशा मिळवता येतील यासाठी काय करावं लागतं. शिवाय नाटकामध्ये एक अभिनेता म्हणून आपली स्वतःची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची आणि त्यासाठी लागणारा आवाजाचा पोत. छान अभिनय करण्यासाठी एक आवाज आपल्याला लागतोच. तो आवाजसुद्धा आपल्याला फार महत्त्वाचा असतो आणि ज्या आवाजामध्ये तुम्ही बोलाल त्याचा इम्पॅक्ट समोरच्यावर पडतच असतो. तर आवाज हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर बॉडी लँग्वेज. नवरसामध्ये आपण वेगवेगळ्या रसांविषयी शिकणार आहोत. तर नाटकासाठी लागणारी तयारी कशा पद्धतीने केली जाते किंवा चित्रपट किंवा सिनेमामध्ये लागणाऱ्या ऑडिशन्स कशा पद्धतीने बनवल्या जातात, त्यासाठी काय काय तयारी करावी लागते. आणि रंगमंच म्हणजे रंगभूमी, त्याची हिस्ट्री आहे, हेही सुद्धा आपण जाणून घेणार आहे. आणि ऑडिशनसाठी सगळ्यात महत्त्वाची तयारी आहे ती सुद्धा आपण या 3 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये करून घेणार आहोत. आणि उत्तम भाषा कशी बोलावी आणि त्याचबरोबर आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा वक्तृत्व कसं असावं, शुद्ध भाषा किंवा समोरच्यावर इम्पॅक्ट पडेल अशी भाषा कशी बोलावी याचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. वक्तृत्व फार महत्त्वाचं आहे, भाषा फार महत्त्वाच्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी आणि पर्सनॅलिटी कशी डेव्हलप करायची. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही प्रेझेंटेशन देत असताना प्रेझेंटेशन कशा पद्धतीनं द्यावं, आवाजाची लेवल कशी असावी, तुमच्या बोलण्यातून समोरच्यावरती कसा प्रभाव पडेल, या गोष्टीचा सगळ्या पद्धतीनं आपण अभ्यास करणार आहोत. आणि या 3 दिवसाच्या शिबिरामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिकलसुद्धा आपण घेणार आहोत, ज्याच्यातून आपण गमतीचे खेळ खेळत खेळत हा अभिनय आणि अभिनयाचं तंत्र या सगळ्या गोष्टी आपण या शिबिरामध्ये शिकणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी या शिबिराचा आवर्जून लाभ घ्यावा. मला वाटतंय आजपर्यंत वडगाव शहरामध्ये असं कुठल्याही प्रकारचं नाट्य किंवा अभिनयाचं शिबिर झालेलं नाही आणि ही एकमेव संधी आहे. माझ्या व्यस्त वेळापत्रकातून मी आपल्या या शिबिरासाठी वेळ देणार आहे. तरी तुम्ही सर्वांनी आवर्जून इथं उपस्थित राहा. याच्या सीट्स मात्र लिमिटेड असतील, त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करा. आणि आपल्या शहरासाठी आपण अत्यल्प शुल्क ठेवलेलं आहे, म्हणजे नोंदणी जी फीस आहे ती फार कमी ठेवलेली आहे. शहराच्या मानाने आपण जास्त फीस घेत नाही आहोत. आणि याच्यासाठी डिटेल्स तुम्हाला जर हव्या असतील तर आपल्या मोक्ष गुरुकुल अकॅडमीचे प्रसाद सर आहेत, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि ते तुम्हाला फीज बाबतीत सांगतील. आणि मे महिन्याच्या तारखा आपण लवकरच डिक्लेअर करतो आणि त्या तारखेला हे नाट्य अभिनय प्रशिक्षण शिबिर मी स्वतः घ्यायला तिथे येणार आहे. तरी तुम्ही सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहा. थँक्यू.